अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आई राधा आज शाहूनगर येथील जुने स्वामी समर्थ मंदिर महाराजांचा आशीर्वाद देऊन प्रभाग क्रमांक 4 आमदार मान्य कैलासदादा खासदार ओमदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। आज प्रचाराचा शुभारंभ करत असताना हे फक्त औपचारिकता आहे, परंतु वास्तविकता कामाच्या रूपाने जनतेची सेवा करण्याचं काम हे 22 वर्षापासून आम्ही करतोय। आमच्यासोबत असलेल्या उमेदवार ह्या जरी नवख्या असल्या तरी त्यांचे मालक हे सुद्धा समाजकार्यातच आहेत। सुधीर बनगर, रेश्मा वहिनी असतील आणि आप्पाला तर पूर्ण शहर नव्हे जिल्हा ओळखतोय की त्यांनी त्यांच्या जनसामान्याच्या आवाजामधून जे या ठिकाणी काम केलेलं आहे शहरातील, ते काम फक्त पैशाच्या जोरावर विरोधक दाबायचं काम करतायत। परंतु किती जेवढं तुम्ही प्रेशरनं दाबणार तेवढं आम्ही उसळी मारून मोठ्या संख्येनं मोठ्या उडी मारून येणार हे विरोधकांना आम्ही या ठिकाणी सांगतो। त्यांचा प्रचार चालू आहे की आम्ही या भागामध्ये गुंड आहोत। हो, तुका म्हणे ऐसा असावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। आम्ही आमच्या जनतेच्या कामासाठी गुंडच आहोत। आम्ही जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटत आहोत। आम्ही या भागामध्ये पोल बसवायचे असले पोलवर चढून आंदोलन केलं। वक्फ बोर्डाचं जर समजा काही अडचण असेल, नगरपालिका काम तिथं करायला सांगत असेल तर आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टात जाऊन त्यांना नमवण्याचं काम केलं आणि त्या भागामध्ये कामं चालू केली। ह्या स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी लाईट नव्हती, ह्या ठिकाणी सुद्धा आम्ही हाय बस्ट बसवला, सफा मशिदीपाशी हाय मस्ट बसवला। अशी कामाची लिस्ट जर काढली तर आमच्या जन्माच्या कुंडलीपेक्षा मोठी कामाची लिस्ट आहे। हे सामान्य जनतेला आणि या प्रभागातील लोकांना माहिती आहे। महिलांसाठीचं व्यासपीठ तर कसं आहे, हे 22 वर्षापासून नवरात्र उत्सव करतो हे माहिती आहे। आम्ही सण म्हणून किंवा समाजाची एकता म्हणून असं आम्ही राहत नाही, तर आम्ही प्रत्येक वर्षी इफ्तार पार्टी किंवा त्या भागातील मुस्लिमांचा सण असेल त्यांना आम्ही प्रत्येक गरिबाला किट नेऊन वाटप करतो। हे सुद्धा विरोधकांनी लक्षात घेण्यासारखं आहे। आज फक्त निवडणूक आली म्हणून तुम्ही आमच्यावर विरोध करू नका किंवा तुम्ही करू नका, तुमच्या विकासाच्या कामावर तुम्ही बोला। बापू साळुंके कसा आहे, माझ्यासोबतचे उमेदवार कसे आहेत हे आम्हाला ह्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे तुम्ही स्टेजवर येऊन सेम टू सेम फेस टू फेस येऊन सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो। हेच या माध्यमातून आज सांगतो। आज आमच्या या मंदिराच्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मार्गदर्शक शेरखानी साहेबसुद्धा आपसोबत आहे। त्यामुळे आम्ही ताकदीने लढणार आणि आमच्या जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सोमनाथ अप्पा गुरव त्यांनासुद्धा आम्ही निवडून आमच्या ताकदीनं निवडून आणणार। आम्ही मतं मागत असताना जर आम्हाला जर कोण म्हणलं की एक तुम्हाला 2 आहेत आणि एक आप्पाला नाही, तर आम्ही सांगतो तुझे 2 सुद्धा आम्हाला देऊ नको, आप्पाला असेल ज्याचं असेल तरच आम्हाला दे, नाहीतर काय होणार, जनतेतील नगराध्यक्ष आहे आम्ही निवडून येणार आणि नगराध्यक्ष देते नसला आम्ही तर आम्ही विरोधातच पुन्हा अजून कायम राहून ह्या जनतेतली अजून हेटाळणी वाटत आहे। म्हणून आम्ही सर्व जनतेला सांगतोय की नगराध्यक्षपदाचा सोबर उमेदवार म्हणजे सोमनाथ अप्पा यांना सुद्धा बहुमताने विजय करा। आम्हाला तर तुम्ही 100% मतदान देणार हे खात्रीनं मी सांगतो आणि तुमची सेवा करायची पुन्हा संधी द्या। आज शाहूनगर येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माझ्यासोबत होती संगीता सोमनाथ गुरव व आपल्याला माहिती आहे नगरसेवकपदाचे उमेदवार प्रशांत बापू साळुंके। प्रशांत बापू साळुंके म्हणजे त्यांना लोकांना नवीन सांगायची गरज नाही, लहान लेकरापासून मध्यमवर्गीय आणि वडीलधारी लोकांना पण माहिती आहे। प्रशांत बापू साळुंके म्हणजे शिवसेना पक्षाची स्थापनेपासून
आजपर्यंत काम करत आहेत, निष्ठेनं काम करत आहेत आणि वेळोवेळी त्यांनी या ठिकाणी कुठलंही पद नसताना किंवा लोकप्रतिनिधी नसताना या भागामध्ये सन्मान्य खासदार ओमदादा असतील, आमदार कैलासदादा पाटील असतील, नंदुभाई राजे निंबाळकर असतील व काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी यांच्याशी पाठपुरावा करून या भागामध्ये भरघोस असा निधी आणला आणि इथं सत्ताधारी नगरसेवक निवडून आले, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. परंतु बापूच्या माध्यमातून आमचे मित्र सुधीर बनगर यांच्या पत्नी रेश्मा सुधीर बनगर ह्या उमेदवार आहेत ओबीसी महिलामध्ये. म्हणजे यांचं समाजकारणाच्या माध्यमातून म्हणजे बाळासाहेबांनी आम्हाला विरुद्ध वाक्य दिलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीला धरून आजपर्यंत बापू साळुंखे यांनी या भागामध्ये काम केलेलं आहे आणि पूर्ण शहरामध्ये परिचित असलेले हे व्यक्तिमत्व आज सर्व नागरिकांना एक संधी आलेली आहे की आपल्या मनातील हक्काचा नगरसेवक निवडून देण्याची. तर या भागातील सर्व मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ संगीता सोमनाथ गुरव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार, तसेच प्रशांत बापू साळुंखे व आमच्या भगिनी सौ रेश्मा सुधीर बनगर, तिन्ही चिन्ह मशाल आहेत. मशालसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावा आणि या भागाची सेवा करण्याची त्यांना संधी द्यावी ही मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो.